नमस्कार. आज आहे 20 जानेवारी. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. फक्त 1 तास बाकी. महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार. आज दुपारी पैशांचा पाऊस 3:45 महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा होणार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजपासून लाडकी बहीण योजनेचे 7व्या हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार. पैसे पडल्यानंतर तुम्हाला SMS येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले की तुम्हाला लगेच मोबाईलवरती SMS येणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण ही अपडेट देत आहोत. त्यामुळे जर व्हिडिओला लाईक केले नसेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी हप्ता वाटप करण्याचा मुहूर्त ठरलेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की 26 जानेवारीच्या अगोदर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता या दिवशी मिळणार. तर बघा कोणता तो दिवस आहे. या ठिकाणी बघा, आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तुमच्या खात्यामध्ये किती वाजता पैसे जमा होतील या संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. मिस्टर रँडम मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. या ठिकाणी बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी आता बघा 7वा हप्ता वाटप करण्यासाठी जवळपास 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे. तसेच या ठिकाणी बघा, सर्वात मोठी ही अपडेट आहे की 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना हा लाभ हस्तांतरण होणार आहे. बघा, 26 जानेवारी पर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. या संदर्भात अपडेट महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेले आहे. सर्व महिलांच्यासाठी आनंदाची बातमी. तसेच आदिती तटकरे मॅडम यांनी या ठिकाणी ट्विटर अकाउंटवरती त्यांनी पोस्ट करून सुद्धा ही माहिती दिलेली आहे की जवळपास 3690 कोटी रुपयांच्या निधीस राज्य मंत्रिमंडळाची मान्यता मिळालेली आहे आणि 26 जानेवारी 2025 पर्यंत सर्व पात्र भगिनींना हा लाभ हस्तांतरण होणार आहे अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा, त्यांनी पोस्ट करून या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला प्रूफ दाखवतो. या ठिकाणी बघा, योजनेतील सर्व पात्र महिलांना 26 जानेवारी 2025 पर्यंत लाभ हस्तांतरण होणार आहे. यासाठी राज्य मंत्रिमंडळाने 3690 कोटी रुपयांच्या निधीस मान्यताही दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे अशी त्यांनी या ठिकाणी अपडेट सांगितलेली आहे. या ठिकाणी बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट, किती महिलांना हा लाभ मिळणार आहे. तर या ठिकाणी बघा, जवळपास 3690 कोटी रुपये या ठिकाणी वाटप होणार आहे. या ठिकाणी तुम्ही आकडा पाहू शकता. तसेच 2,47,00,000 महिलांच्या खात्यामध्ये आता हे मानधन आणि हा सन्मान निधी जमा करण्यात येणार आहे. तसेच या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात त्यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे की बघा, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही. त्यांनी सांगितलेलं आहे की कोणत्याही महिन्यामध्ये लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार नाही. लाडकी बहीण योजनेचे पैसे हे तुम्हाला दरमहा मिळतच राहणार आहे. त्यामुळे सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. या ठिकाणी बघा, सर्वात महत्वाची गोष्ट, आतापर्यंत लाडक्या बहिणींना 1,500 रुपये दर महिन्याला मिळत आहेत आणि लवकरच 2100 रुपये सुद्धा होणार आहेत. या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला आतापर्यंत जुलै ते डिसेंबर पर्यंत पैसे मिळालेले आहेत. आता महिला जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. महत्वाची गोष्ट आहे की ज्या महिलांचं 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहेत, याचा अर्थ असा आहे की त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत आणि त्या महिलांना हा लाभ कंटिन्युअसली मिळत राहणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता 1500 नाही तर थेट 2100 रुपये मिळणार आहेत. या ठिकाणी बघा, आता 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, आता तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. या संदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी अपडेट दिलेली आहे. तर ते काय म्हणाले आहेत आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले आहेत तर बघा, माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीमध्ये चालूच राहणार आहे. म्हणजे त्यांनी हे क्लिअर केलेलं आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही. तसेच जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबद्दल वेगळा विचार करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, 3790 कोटी रुपये या ठिकाणी जानेवारीच्या हप्त्यासाठी निधी वितरित करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री अजितदादांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 26 तारखेच्या आत बघा, 26 जानेवारीच्या आत सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये योजनेचा 7वा हप्ता जमा होईल. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सुद्धा अगोदर सांगितलेलंच आहे 26 जानेवारीच्या आधी पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा, महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जात आहेत आणि आता बघा, जानेवारीच्या हप्त्यासाठी 3690 कोटी रुपये वितरित करण्यात येणार आहेत. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की 26 जानेवारी पूर्वी सर्व लाभार्थींच्या
खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे की आजपासूनच हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी बघा पुरेसा निधी या योजनेसाठी राखून ठेवला असून पुढील काही महिन्यांसाठी आर्थिक नियोजन पूर्ण केलेले आहे अशी सुद्धा या ठिकाणी अपडेट आलेली आहे याच्यावरून हे सिद्ध होत आहे की महिलांना जो पुढचा हप्ता मिळणार आहे मग तो फेब्रुवारीचा असेल त्यानंतर मार्चचा हप्ता असेल तो सुद्धा टाइम टू टाइम मिळणार आहे वेळेमध्ये मिळणार आहे मार्च महिन्याच्या हप्त्यापासून तुम्हाला 2100 रुपये देण्यात येणार आहेत अशी सुद्धा अपडेट समोर येत आहे तसेच बघा निवडणुकीपूर्वी महिलांना 2100 रुपये देऊ असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी त्यावेळेस प्रचारादरम्यान केलं होतं ठीक आहे तसेच बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजित पवार साहेब असतील यांनी सुद्धा याबाबत आता सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि लवकरच आता महिलांना 1500 रुपयांच्या वरती समाधान मानावे लागणार नाहीये तसेच त्यांना 1500 नंतर 2100 रुपये सुद्धा देण्यात येतील आता आपण लाडकी बहिणीचा जो 7वा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होईल तर या ठिकाणी बघा आर्थिक नियोजन करण्यात आलेलं आहे 26 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत सध्याचा जो तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे हा 1500च मिळणार आहे 2100 बाबत निर्णय नंतर होणार आहे ठीक आहे फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत सुद्धा नियोजन सुरू झालेलं आहे त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा महिलांना आता लवकरच जमा होणार आहे त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना 7व्या हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे तर बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी डायरेक्टली तारीखच जाहीर केलेली आहे त्याचबरोबर त्यांनी फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याबाबत सुद्धा नियोजन सुरू असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे त्यामुळे महिलांना जानेवारीचा आता हप्ता मिळणार आहे त्यानंतर लगेचच फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तसेच या ठिकाणी बघा महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी काय घोषणा केलेली आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो 26 जानेवारीच्या आधी देण्यात येणार आहे 3690 कोटी रुपयांचा निधी विभागाकडून मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी महत्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला जो डिसेंबरचा हप्ता मिळाला होता तो 24 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत म्हणजे डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळालेला होता वितरित करण्यात आला होता आता बघा तुम्हाला ह्यो जो हप्ता आहे म्हणजे जानेवारीचा हप्ता आहे हा हप्ता प्रजासत्ताक दिनाच्या अगोदर म्हणजे 26 जानेवारीच्या आधी देण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे तसेच बघा या संदर्भात आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितले की 26 जानेवारी पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल 3 ते 4 दिवसांमध्ये सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम पोहोचेल म्हणजे बघा जवळपास 3 ते 4 नाही पण 5 दिवस तरी लागतात हे पैसे सर्व महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यामुळे एवढे दिवस लागणार आहेत त्यामुळे आजपासूनच महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे तसेच बघा फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत सुद्धा नियोजन सुरू झालेले आहे आता बघा फेब्रुवारीचा हप्ता म्हणजे थोडक्यात हा 8वा हप्ता असणार आहे लाडकी बहीण योजनेचा तर आता 8व्या हप्त्या संदर्भात काय अपडेट आहे ते आपण पाहूया तर बघा या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याचा हप्ता वेळेवर पोहोचवण्यासाठी महिला व बालविकास विभाग विशेष लक्ष देत आहे अर्थसंकल्पानंतर महिलांना वाढीव रक्कम मिळू शकते अशी माहिती त्यांनी दिलेली आहे बघा अर्थसंकल्पानंतर म्हणजे तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की लाडक्या बहिणींना मार्च महिन्यापासून 2100 रुपये 1500 ऐवजी दिले जाऊ शकतात असा अंदाज वर्तवला जात आहे या ठिकाणी बघा सर्वात महत्वाची गोष्ट की तपासणी होणार आहे का सरसकट त्याविषयी या ठिकाणी माहिती समोर आलेली आहे तर बघा जानेवारी महिन्यातील लाभार्थ्यांची संख्या जवळपास 2,47,00,000 आहे ती कायम राहील त्यांना लाभ मिळत राहील असं आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे तसेच ज्या महिला या योजनेमध्ये पात्र होत नाही त्यांच्या नाव यादीतून काढण्यात आले आहे व स्वतःहून सुद्धा काही महिलांनी या योजनेमधून नाव काढलेलं आहे त्यांचं असं मत आहे की आम्ही या योजनेसाठी या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही आतापर्यंत बघा लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला 9,000 रुपये मिळालेले आहेत आणि आता या महिन्यातील म्हणजे जानेवारी महिन्याचे 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजेच लाडक्या बहिणींना डायरेक्टली 10,500 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जमा होणार आहेत ही गोष्ट लक्षामध्ये घ्या ठीक आहे त्यानंतर बघा आदित्य तटकरे मॅडम यांनी काय म्हटलेलं आहे त्यांनी या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर दिलेली आहे आदित्य तटकरे मॅडम म्हणाल्या महिला सशक्तीकरण आणि कल्याणासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे अधिकाधिक महिलांना लाभ मिळावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता कधी जमा झाला होता तर बघा 24 ते 30 डिसेंबर 2024 या कालावधीमध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 26 जानेवारी 2025 च्या आत हा लाभ वितरित होणार आहे